कैसे हो बेटा राम प्रसाद? आज ऑफिस को आए? नहीं सर, मैं तो परसों भी आ गया था, लेकिन आज क्या हुआ, आज मैंने कुर्ता छोटा पहना. कारण त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटलं की ही गंमत आहे. कारण आत्ता एक किती तारीख असेल ती, आणि याच महिन्यात आपण 24 तारखेला, म्हणजे मी हायली इम्पॉसिबल. आणि हे माझ्या डोक्यात होतं की हे टाइमपासच चालू आहे हा. पण नंतर तो म्हणजे त्या दिवसाच्या शेवटापर्यंत मला हे पटलं होतं, ओ गॉड, हे फारच सिरियस आहे आणि आपण खूप गमतीत घेतोय. पण म्हणजे आता आज मी अमिताभ बच्चनच्या आवाजात उद्या मी प्रिया निकल जाओ. गोइंग थ्रू अ डिफिकल्ट पॅच आणि बऱ्याच गोष्टी नात्यांच्या बाबतीतल्या. सो ते माझ्या आयुष्यातही होत आहे. माझंही फ्रेंड सर्कल छोटं व्हायला लागलेलं आहे. आणि तरी सुद्धा तिचा विश्वास अजून त्याच्यावरून, त्या नात्यांवरून गेलेला नाहीये, प्रेमावरून गेलेला नाहीये. आय थिंक माझ्यात आणि तिच्यात हे खूप मोठं साम्य आहे. सुयश विल नॉट अग्री. अरे मी बोललो नाही काही. खूप प्रॅक्टिकल पण आहे, इमोशनल असली तरीही प्रॅक्टिकल आहे. आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या अगेन्स्ट ती उभी राहते. पण अति क्रिंज कॉन्टेंट मला आवडत नाही. सुयशला वाटत असेल. अरे काही जणांना सोशल मीडिया त्यांचं जग वाटायला लागलंय. काही गोष्टी थोड्याशा रूढ आहेत, तेवढ्या रूढली मी त्या करत नाही. पण काही जणांना असं वाटू शकतं की आता तुला काय वाटतं, हे काय असं माझं बऱ्याचदा होतं. किशोर कदम साहेब तिथे अरे काय चाललंय. टिकटॉक बंद झाल्यावर मानसिक त्रास झाला होता लोकांना. ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं वगैरे. नमस्कार, मी आरती प्रकाश पाटील. आज आपण आलोय गप्पा मस्ती पॉडकास्ट मध्ये आणि खूप छान कार्यक्रम आहे. भार्गवी ताईला मी खूप वर्ष ओळखते, तर ह्या कार्यक्रमाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लावा टाक. ज्या नाटकाची सध्या खूप चर्चा चालू आहे, प्रेम आणि लग्न या गोष्टींमध्ये एक आधुनिकतेची झालर असलेलं नाटक, अर्थात ज्याची त्याची लव्ह स्टोरी, या नाटकाची संपूर्ण टीम आपल्याला भेटायला आली आहे. स्वागत करूया सुयश, सुरुची, शर्वरी, पूर्णानंद, रोहित आणि शर्मिला. बघ, तुला ओळखत असून तुझंच नाव चुकलंय, शर्मिला. या सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या या पॉडकास्ट मध्ये. तुमच्या नाटकाचा आज 17वा प्रयोग आहे, बरोबर ना? हा. सो खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. कारण 17 प्रयोग ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. जेव्हा आपण नाटकाची रिहर्सल सुरू करतो तेव्हापासून जेव्हा नाटक मुरायला लागतं, तो प्रवास खूप छान असतो. प्रेम लग्न यामधली एक जी किनार आहे आणि काही वेळेला ती जी दुधारी तलवार आहे, त्याच्याबद्दलचं हे नाटक आहे. पण नाटकाच्या कॅरेक्टर विषयी सुरुवात करायची झाली तर आपण शर्मिलापासून करूया. शर्मिला, तुझं नाटकातलं कॅरेक्टर आणि तू स्वतः याच्यात किती साम्य आहे आणि किती फरक आहे? खूप फरक आहे. सुयश विल नॉट अग्री. अरे मी बोललो नाही काही. म्हणजे मी असते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह, पण अति क्रिंज कॉन्टेंट मला आवडत नाही. सुयशला वाटत असेल. सगळं सुयशच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. नाटकात तुझा नवरा तो आहे. तर क्रिंज कॉन्टेंट फार मी बघत नाही स्वतः, आणि ते तसं कॉन्टेंट बघितल्यावर हे काय असं माझं बऱ्याचदा होतं. पण तेच कॅरेक्टर मी करणार आहे, मी करतेय. त्यामुळे माझ्यासाठी तो एक चॅलेंज होता की जे मला आवडत नाही ते मला करायचं आहे. साम्य एवढंच आहे की मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते, अति नसते जशी आरती आहे. आणि व्लॉगिंग वगैरे मी करत नाही, आणि ही खूप व्लॉगिंगमध्ये मुरलेली अशी मुलगी आहे. आणि ग्रामीण भागातलं कॅरेक्टर आहे. मी पुण्याचे आहे, मी शहरी आणि ती ग्रामीण, तर भाषा वेगळी आहे. तो माझ्यासाठी चॅलेंज होता. तर एवढाच फरक आहे. बाकी सोशल मीडिया मलाही आवडतं, जसं आरतीला आवडतं, पण तिला जरा जास्त आवडतं. मी सुयशला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, मला वाटतं की ती आता जे आरतीबद्दल बोलली, सोशल मीडिया, क्रिंज कॉन्टेंट, याही पलीकडे जाऊन काही जणांना सोशल मीडिया त्यांचं जग वाटायला लागलंय, विच इज व्हेरी फाईन. कारण काही जणांना त्यामुळे एक प्लॅटफॉर्म मिळालाय रिॲक्ट व्हायला, स्वतःचं टॅलेंट प्रेझेंट करायला. सगळ्यांनाच पुणे मुंबईमध्ये येऊन स्ट्रगल करणं शक्य नाही, आणि आजकाल फोनवरती रील्स करून त्यांना त्यांच्या पद्धतीने हवं तसं व्यक्त होता येत आहे. तर आरती तिला रिप्रेझेंट करते. म्हणजे फक्त क्रिंज कॉन्टेंट करणाऱ्यांना नाही, तर ती त्या अशा पात्रांना रिप्रेझेंट करते की ज्यांना हा सोशल मीडिया हा
असा प्लॅटफॉर्म अवेलेबल झालाय की जगातल्या कुठल्याही माणसापर्यंत त्यांना जे काय म्हणायचं ते त्यांना एक्सप्रेस करता येते त्यांच्या भाषेत. आय थिंक सो ज्यांना व्हॅलिडेशनची खूप गरज असते अशा. टिकटॉक बंद झाल्यावर मानसिक त्रास झाला होता लोकांना, तर तसं कॅरेक्टर आहे की जर हे बंद झालं तर तिने काय करायचं, जगायचं का मरायचं हा प्रश्न पडेल, असं हे कॅरेक्टर आहे. तशी मी नाही अवलंबून. पूर्णानंद. प्रकाश आणि माझ्यामध्ये सिमिलॅरिटी एकच आहे की त्याचा जो डिलेमा आहे सिटी आणि गाव, तो काही वर्षांपूर्वी माझा होता. बाकी त्याचा स्वभाव आणि माझा स्वभाव दुरान्वयी संबंध नाही. तो कन्फ्यूज आहे, त्याला कळत नाही, त्याला गोष्टी झेपत नाही आहेत. मी प्रचंड उठतात, मी थेट आहे, स्पष्ट आहे, फटकळ आहे, मी पटकन सांगू शकतो, बोलू शकतो, तोडू शकतो. तसं त्याला नाही जमत आणि तो जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो, मी नाही घेत. म्हणजे नाही तर नाही होतं. पण तू आधी जे म्हणालास की काही वर्षापूर्वी तू त्या डायलेमामध्ये होतास, ते काय होतं एक्झॅक्ट? तो सुरुवातीला मी मुंबईत जेव्हा आलो तेव्हा मी आधी पुण्यात होतो शिकायला ललित कला केंद्रात आणि त्या आधी नगरला होतो. त्यामुळे शहरानुसार माझ्यामध्ये गोष्टी ऍड होत गेल्या आणि काही लेस होत गेल्या. पण अजूनही आम्हाला म्हणजे माझ्यासारख्या इतरांना आम्हाला असं वाटत नाही की आम्ही रमलोय इथे किंवा अशा पद्धतीचं आहे. आणि कधी सुट्टी मिळाली, 2 दिवस गॅप असेल, 1 दिवस गॅप असेल, की असं वाटतं की पटकन जिथे आपण जन्मलो आणि वाढलो त्या भवताला जाण्यासाठी आतून कुठेतरी हुरहुर असते. म्हणजे गणपतीला जसे ते म्हणतात ना चाकरमानी निघाले, तर ती अवस्था आमची असते. म्हणजे आमची म्हणजे माझ्यासारख्याची जे या शहरात वाढले नाही त्या लोकांची. तर तो डिलेमा काही वर्षापूर्वी होता. आता मी सारावलोय, म्हणजे माझ्या स्वभावामुळे सारावलोय. तर प्रकाशचं अजून तसं झालेलं नाहीये, तो त्याच्यात आहे आणखी आणि तो सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तू त्या कॅरेक्टरला तशा पद्धतीने रिलेट करतोस. रोहित. काही बाबतीत सिमिलरिटी आहे, काही बाबतीत नाही आहे. सिमिलरिटी या बाबतीत आहे की अमित जो आहे तो वल्नरेबल आहे आणि मी तसा आहे वल्नरेबल. अमित इमोशनल आहे आणि मी ओव्हर इमोशनल आहे. सो पटकन रडू येतं पटकन. आणि अमितने काही गोष्टी पटकन एक्सेप्ट केल्यात. म्हणजे जे आहे ते आहे हे एक्सेप्ट केले. आणि अटॅचमेंट हा जसा आपल्या आयुष्याचा भाग आहे तसा डिटॅचमेंट हा सुद्धा भाग आहे, हे अमितने पटकन एक्सेप्ट केले. जे रोहितला पटकन ते एक्सेप्ट करता येत नाही आणि त्यातून बाहेर पडायला रोहितला खूप वेळ लागतो. सो काही बाबतीत सिमिलरिटी आहे आणि काही बाबतीत नाही आहे. पण मग हे जर तू ओव्हर इमोशनल आहेस तर या कॅरेक्टरनी तुला थोडंसं बॅलन्स करायला शिकवलं? आता 17 प्रयोग झाले, बघूया शिकवते का नाही. पण शिकवेल. प्रोसेस तर नक्की सुरू झाली. शिकवलं तर खूप चांगलं आहे. म्हणजे हेल्प होईल, म्हणजे मेंटल हेल्थच्या दृष्टीने आणि एकूणच सगळ्या आयुष्यात जे काही घडेल घडतंय त्याच्या बाबतीत फरक पडेल. शर्वरी. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे प्रिया. प्रिया आणि शर्वरीमध्ये खरं तर फार साम्य नाहीच आहे. फरक असा आहे की प्रिया ही जितके दोर कापता येतील मागचे तितके कापून करिअरच्या मागे कसं जाता येईल अशा पद्धतीने ती करिअर माइंडेड आहे. आणि शर्वरी तशी नाहीये की मी हे पण करीन पण मी ते पण करीन, मग सगळ्या दगडांवर पाय ठेवत ठेवत जसं बॅलन्स करता येईल तशी मी आहे. आणि मी नात्यांना जास्त महत्व देणारी आहे, जशी प्रिया अजिबात नाहीये. साम्य त्यातल्या त्यात मला असं वाटतं की प्रियाचं कॅरेक्टर ह्या नाटकामध्ये जिथपर्यंत जातं तो जो नाटकातला तिचा एंड पॉइंट, पण खरं तर प्रिया म्हणून तिचा एक स्टार्ट पॉइंट आहे वेगळा. तर ती सिमिलॅरिटी आहे की त्या पॉइंटला ती म्हणते की नाही आता मी ठरवलं, आता मी करणार. मग मी ठरवलंय त्याच्यात मी मागे पुढे नाही बघणार. मला आता कळतंय की मी हेही करायला पाहिजे, मी कदाचित तेही करायला पाहिजे. हे ज्याच्यावरती लँड होते ना ती शर्वरी. सुयश. विवेक आणि मी खूप सिमिलर आहोत, म्हणजे अनेक गोष्टींबाबतीत. आणि विवेक आता नाटकात ज्या वयात आलेला आहे त्या वयाकडे माझी वाटचाल सुरू आहे. सो त्या वयाकडे येताना समाव तुमच्या आयुष्यातले काही मित्र, काही नातेवाईक, काही नाती ही तुम्ही कट करायला लागता. आणि विवेकची ती फिलॉसॉफी आहे. विवेक हॅज लर्न टू लेट गो ऑफ पीपल. त्याच्या आयुष्यात अशा काही नात्यांमुळे किंवा अशा काही मित्रांमुळे जेव्हा जेव्हा त्याला असं वाटलंय की तो अडकलाय किंवा जेव्हा जेव्हा त्याला असं वाटलंय की आता ह्याच्यात काही फुलफिलिंग नाहीये, तेव्हा ही हॅज अलाउड दोज पीपल टू लेट गो. सो ते माझ्या आयुष्यातही होत आहे. माझंही फ्रेंड सर्कल
छोटं 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 व्हायला लागलेलं आहे आणि खूप कॉन्शियसली होत आहे. त्यामध्ये मला काही कोणाबद्दल कंप्लेंट्स नाही आहेत. पण काही वेळानंतर तुम्हाला लक्षात यायला लागतं की तुम्हाला स्वतःबरोबर जास्त वेळ घालवायला आवडतं आणि विवेकचं ते झालेलं आहे. विवेक सोलो ट्रॅव्हलर आहे, मी सुद्धा सोलो भटकंती करत असतो. सो खूप सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे मला हे नाटक करताना किंवा विवेकचा एक खूप मस्त सीन आहे या नाटकात, तर तो करताना मला स्वतःला तो करायला इतकी मजा येते, कारण मला जे एरवी सगळ्यांशी कदाचित ओपनली बोलता येणार नाहीये ते मी विवेक मार्फत लोकांशी बोलायचा प्रयत्न करतो या नाटकात. सो खूप सिमिलॅरिटीज आहेत. विवेक च्या काही गोष्टी थोड्याशा रूढ आहेत, तेवढ्या रूढली मी त्या करत नाही. पण काही जणांना असं वाटू शकतं की आता तुला काय वाटतं? बट इन अ वे आय एन्जॉय डुईंग दिस कॅरेक्टर, कारण फार मस्त तो एक साऊथ. एक तर दुसरा एक फरक एवढाच आहे की मी पुण्यातला आहे, विवेक साऊथ बॉम्बेचा आहे. सो त्याच्या बोलण्यात खूप इंग्रजाळलेलं मराठी आहे, जे माझ्याकडे तसं नाहीये. ते मला करावं लागलंय या नाटकासाठी. किंवा विवेक फार पटकन वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, कारण ही इज ट्रॅव्हलिंग अ लॉट. तो वेगवेगळ्या भाषा पटकन तितक्याच फ्लुएंटली बोलून जातो. तर तो या नाटकातही मध्येच फ्रेंच बोलतो, मध्येच मल्याळम बोलतो. सो त्याचं ते एक त्याच्याकडे ती फ्लुएन्सी आलेली आहे त्याच्या त्या फिरण्यामुळे. सो अशा काही गोष्टी आहेत. किंवा त्याने इतकं नातेसंबंध इतके पाहिलेले आहेत की आता नात्यांबाबतीत त्याचा एक स्टँड तयार झालाय त्याच्या आयुष्यातला. आणि जो कदाचित ह्या 6 जणांपैकी किंवा इतर त्याच्या रिसॉर्टवरती जी कोणी लोक येतात त्यांच्यापैकी कोणीही तो समज काढू नाही शकणार आहे त्याच्या मनातलं. आणि त्यामुळे ही इज व्हेरी फर्म ऑन हिज व्ह्यूज अबाउट रिलेशनशिप्स, किंवा 2 माणसं एकत्र आयुष्यभर राहू शकतात की नाही. सो खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. मला तर फारच मजा येते हे कॅरेक्टर करताना. सुरुची, तू काय सांगशील? मी नाटकात शलाका हे कॅरेक्टर करते आणि शलाका बेसिकली लाईफ एक्सपिरियन्सेस तिच्याकडे खूप आहेत. म्हणजे तिचं जे वय आहे ते बघता शी इज गोइंग थ्रू अ डिफिकल्ट पॅच इन हर लाईफ, आणि बऱ्याच गोष्टी नात्यांच्या बाबतीतल्या, तरी सुद्धा तिचा विश्वास अजून त्याच्यावरून, त्या नात्यांवरून गेलेला नाहीये, प्रेमावरून गेलेला नाहीये. आय थिंक माझ्यात आणि तिच्यात हे खूप मोठं साम्य आहे. आणि शलाका खूप प्रॅक्टिकल पण आहे, इमोशनल असली तरीही प्रॅक्टिकल आहे, आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या अगेन्स्ट ती उभी राहते, मग ती कुठेही असेल. सो आय थिंक ही अजून एक सिमिलर गोष्ट माझ्या बाबतीतली आहे की जर एखादी गोष्ट नाही आवडली तर मी ती बोलू शकते. आणि हे इव्हेंच्युअली झालंय सुरुची म्हणून माझ्यात. आधी मी ते नाही बोलू शकायचे, पण आता मी ते खूप व्यवस्थित सांगू शकते, बोलू शकते की हे नाही आवडलं, किंवा माझ्या लोकांची मी अगदी हक्काने बाजू घेऊ शकते, सांगू शकते. बेसिकली ते जे आपण पोहोचवणं असतं समोरच्याला वाईट न वाटता, हे मी करू शकते. सो आय थिंक ते एक साम्य आहे. आणि मी म्हटलं तसं ती प्रॅक्टिकल पण आहे, इमोशनल सुद्धा आहे, आणि फार सगळ्या फ्रंट्सवर ती खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करते. सो काही साम्य आहे, काही अगदी मी म्हणेन असं की टोकाचं नाहीये, पण थोडंफार मी समजू शकते, जुळवून घेऊ शकते. नाटक ही अख्खी प्रोसेस असते, तर या प्रोसेसमध्ये तू सगळ्यात लेट जॉईन झालीस ऍक्च्युली. तर मग ते प्रोसेस आणि तोपर्यंत हे आपापल्या कॅरेक्टर्समध्ये शिरायला लागले असतील तेव्हा तू इन झालीस. सो तो हा आम्हाला कळलेला मुद्दा आहे. आम्ही ज्याची त्याची लव्ह स्टोरी करत होतो आणि ती गोची शाकुंतल नावाचं नाटक करत. कसलं गोची शाकुंतल? त्याविषयी काय सांगशील? कारण जेव्हा प्रोसेस सुरू होते तेव्हापासून असणारी व्यक्ती आणि नंतर एकदा सगळं उभं राहायला लागल्यानंतर जी व्यक्ती इन होते तिच्यासाठी ते तितकंच कठीण असतं, हे मी एक अभिनेत्री म्हणून समजू शकते. तुझी एक्झॅक्टली काय भावना? मी खरं सांगू का, मी कमर्शियल नाटक फार कमी केले आणि कॉलेज लेवलला सुद्धा मी अजिबातच केलेले नाहीये. त्यामुळे जर मी नाटक घेणार आहे तर मला ती प्रोसेस एक महिना पूर्ण त्याची तालीम आणि सगळं हे मला अपेक्षित होतं, कारण तोपर्यंत तारीख ठरली नव्हती. मला हे सांगण्यात आलं होतं की टीम आहे किंवा सगळ्यांचं कास्टिंग झालंय, फक्त शलाकाचं कास्टिंग होणं बाकी आहे. सो मला सगळी आयडिया होती. आल्यानंतर मी सगळ्यांना भेटले. सुयश सोडून मी पहिल्यांदाच सगळ्यांबरोबर काम करते, आणि त्यामुळे मला
नाटक जेव्हा वाचून दाखवलं, मला टीम आवडली, नाटक आवडलं, सो नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. प्रोडक्शन इतकं कमाल, काय हवं असतं अजून एका म्हणजे नाटकासाठी हो म्हणण्यासाठी. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि मी जॉईन झाल्याच्या 3ऱ्या का 4थ्याच दिवशी चंदू दादा असं म्हणाला की हा आपण मग या महिन्यात 24 तारखेला ओपन करू. बरं मी हो म्हणून नाही म्हणून मला काही कळेना. तुला चॉईस नव्हता? चॉईस नव्हताच. नाही, चॉईस नव्हता, पण मला आधी असं वाटलं की तो गंमत करतोय. ओ अच्छा. कारण त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटलं की ही गंमत आहे. कारण आत्ता एक किती तारीख असेल ती, 6 का 7 तारीख असेल, आणि याच महिन्यात आपण 24 तारखेला, म्हणजे मी असं माझं झालं. बाकीच्या मला कोणाचंच डोक्यात नाही आलं. माझं असं मी हायली इम्पॉसिबल. आणि हे माझ्या डोक्यात होतं की हे टाइमपासच चालू आहे हा. पण नंतर तो म्हणजे त्या दिवसाच्या शेवटापर्यंत मला हे पटलं होतं, ओ गॉड हे फारच सिरियस आहे आणि आपण खूप गमतीत घेतोय, पण असं नाहीये. आणि प्रयोगाची लिस्ट जाहिराती आल्या, प्रयोगाची लिस्ट 12 तारखेला पहिली जाहिरात. आय वॉज लाईक नाही हे. आणि मी त्याला जाऊन नंतर विचारलं होतं की तू सिरियसली बोलतोयस हे? तुला माहितीये ना मी आत्ता जॉईन झाले, तुला माहितीये ना हे माझं 3रंच नाटक आहे. मी खूप सिरियसली विचारलं होतं जाऊन, कारण आपल्याला माहित असतं जर मला एवढ्या तालमीची गरज आहे तर ती मला आहे हे मला माहिती आहे इंडिव्हिज्युअली. त्यामुळे मी त्याला विचारलं की तू ओके मी कास्ट झाले, तू विचार केलायस, असं सगळं आमचं बोलणं झालं त्याच्यानंतर. पण येस ऑफकोर्स मग उभंच राहिलं नाटक. तुमचे 17 प्रयोग झाले, म्हणजे आता तू मुरली असशी. आता एक वेगळा प्रश्न मला पूर्णानंद तुला विचारायचा, तू सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह आहेस? मी ऍक्टिव्ह म्हणजे आता नाटकामुळे तुमच्यामुळे मला व्हावं लागलंय. म्हणजे मी इन्स्टा डाउनलोड केलं, मी डॅडी फिल्म केली होती तेव्हा त्यांच्या अग्रीमेंट मध्ये होतं की इथपासून सुरुवात प्रमोशन करावं. म्हणलं हो का, केलं आणि मग सोडून दिलं. म्हणजे माझे आता काय 736 वगैरे फॉलोअर्स असतील. मी काय फार जास्त रमत नाही. तुला पण तो ऍक्टिंग नसला तरी तो खूप क्रिएटिव्हली काय काय गोष्टी करतो. हा, त्यामुळे तेच मला कळलं. येस. सो तुझं पहिलं रील तुला आठवतंय का? कसं पहिलं रील टाकलं होतं? हा, ते कोविड मध्ये आता एक सोशल प्रेशर येतं ना तुमच्यावर की सगळेच करतायत आणि आपण कसं मागे राहायचं, म्हणून एक फालतू काहीतरी पीजे मी करून टाकला होता. त्याला मीच बहुतेक पाहिलं, बाकी कोणी काही पाहिलं नाही. आणि माझं लक्षात आलं की हे आपलं जॉनर नाहीये. आपण पण क्रिएटिव्ह करतो म्हणजे काय? अरे तो खूप इंटरेस्टिंग काय काय गोष्टी टाकत असतो. म्हणजे नाटकाच्या बाबतीत मी सांगेन, तो मध्ये त्यांनी एक रील बनवला ज्यामध्ये तो झोपेत डायलॉग्स बोलत होता, उद्या प्रयोग आहे म्हणून. तर हे जे जनरली नट अनुभवतात स्वतःच्या आयुष्यात, ते त्याला प्रोसेस म्हणून टाकावं असं वाटलं. त्यानंतर मध्ये एक तुमच्या बायको बाबतीत हे असेल मत तुमचं, किंवा तुमची गर्लफ्रेंड नाही, तुमची बायको सतत ऑनलाईन असेल किंवा अजून स्टेटस अपडेट्स करत असेल, रील्स करत असेल, हे सगळं जर तुम्हाला रिलेट होत असेल तर नाटकाला या. अशा टाईपचं काहीतरी फार तो धमकी देतो का? खूप रिलेटेबल. मध्ये आम्ही बरेचदा एकत्र ट्रॅव्हल करतो, मी आणि पूर्णा. तर मध्ये त्याच्या डोक्यात असं झालं की आपण एक काम करूया, आपण एकमेकांचे डायलॉग्स शूट करूया, म्हणजे इतर कॅरेक्टर्सचे चेक करूया की कोणाला कुठल्या एक्सरसाइज. हा, एक्सरसाइज. आपण लाईव्ह जाऊ आणि बोलू. मी शलाकाचं डायलॉग बोलेन, तुला त्याच्यावर आठवलं तर तू बोलायचं, आणि तू आरतीचे डायलॉग बोलायचे, मला आठवलं तर मी. पण हा एक्सरसाइजच आहे नाटकाचा. नाटक पाठ करण्यासाठी तो सगळ्यात सोपा. त्या गोष्टी रील्स मध्ये आणतोय, जे फार मस्त आहे. तू खूप वेगळ्या पद्धतीची आतापर्यंत नाटकं केलीस आणि डबिंग मध्ये तू एकदम मास्टर आहेस आणि तू वेगवेगळे आवाज काढू शकतोस, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तू आम्हाला असं वेगवेगळ्या आवाजात काहीतरी बोलून दाखव. नाही, या नाटकात माझ्या व्यतिरिक्त अजून एक माझा आवाज आहे, तो ओळखून दाखव तो कुठला आहे. तो अनेक आवाज आहेत नाटकात. पण हा म्हणजे तुझा फेवरेट नाही, तर याच नाटकात मी सैफ अली खानचं मिमिक करतो. सो म्हणजे ये तो दोस्ती गहरी है या फिर ये फोटो 3D है, लेकिन प्रिया तुम्हें तो कब से लेकिन मैं आकाश के यहाँ. सो हे आता मी ते प्रियदर्शन जाधवला माहिती असल्यामुळे त्याने ते इम्प्लांट केले. म्हणजे जेव्हा मी आणि प्रियदर्शन जाधव भेटतो तेव्हा आमची फेवरेट फिल्म
कॉमन फेवरेट फिल्म गोलमाल आहे. त्यावेळेला आम्ही भेटलो की आमचं सुरू होतं कैसे हो बेटा राम प्रसाद आज ऑफिस को आहे. नाही सर मैं तो परसों भी आ गया था लेकिन आज क्या हुआ आज मैं ये कुर्ता छोटा पहना हूँ सर. सो आमचं चालू असतं की सो ती मजा आहे व्हॉइस मॉड्युलेशन कर. पण त्यांनी 17 प्रयोग 17 आवाजात केले तसं म्हणू शकते. काही नाही म्हणजे आता आज मी अमिताभ बच्चनच्या आवाजात प्रिया कशी हो काय नमस्कार देवी सज्जन आणि उद्या मी प्रिया निकल जाओ. पण तो कधी कधी इतका त्यात जातो ना रिहर्सल मध्ये, असं कधी कधी व्हायचं की तो हे तू असं का हे तू कोणासारखं बोलतोय ह्याच्यात आपण जायचो. कारण मग त्याला मध्ये मध्ये सांगायला लागायचं की हळू राजेश खन्ना येतोय, हळू किशोर कदम येतात. काम ठरवून करायचो टाइमपास. किशोर कदम सर येत असतात. किशोर कदमचा आवाज येतो तुला? प्लीज मला ऐकायचंय. याच्या आधी आम्ही दोघांनी एक फिल्म केली जस्ट ज्यामध्ये सुद्धा आम्ही दोघं अपोजिट होतो हिरो हिरोईन मी आणि शर्वरी. सो त्यामध्ये किशोर दादा होते किशोर कदम. सो तिथे अरे काय चाललंय तालमीत कधीतरी बोललो मी असं अरे प्रिया तुला मग त्याची कविता त्याच्या आवाजात म्हणून बघ मला नाही मी तर किशोर दादांना मी समोर पण त्यांच्या पण समोर पण म्हणून दाखवलं की ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं वगैरे. तो टाइमपास नाही. पण या सगळ्यात मुद्दा माझा असा असतो की हे करून कोणीही हर्ट होऊ नये किंवा कोणीही मनातून दुखावलं जाऊ नये याची काळजी मी खूप घेतो. सो मी त्या पद्धतीने मी खिल्ली कॉमेडी किंवा खिल्ली मिमिक्री मी कधीच करत नाही. आम्ही मेघना आयरंडे आणि चेतन सशेतलचा एपिसोड केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ती नक्कल असता कामा नये आणि त्यांनी आपण त्यांचा आवाज रिप्रोड्यूस करू शकतो. हे आपल्याकडे टॅलेंट आहे, आपण त्यांची नक्कल करतो. हे ऍक्च्युली आम्ही चेतनबाईंकडूनच शिकलोय. सो खरं तर त्यामध्ये कुणालाही दुखवायचं काहीच येतो नसेल, जस्ट फॉर फन आणि एक फन एलिमेंटच असतो तो. तू या नाटकात एक इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि अशी आहेस, तर तुला तुझ्या कॅरेक्टरमध्ये माझ्या शोचं नाव आहे गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले, त्याचं रील कसं बनवशील? बापरे. नमस्कार, मी आरती प्रकाश पाटील. आज आपण आलोय गप्पा मस्ती पॉडकास्ट मध्ये आणि खूप छान कार्यक्रम आहे. भार्गवी ताईला मी खूप वर्ष ओळखते, तर ह्या कार्यक्रमाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लावा ताकद. या क्या बात आहे. तुझा तो तकिया कलाम आहे ना, लावा ताकद. येस. हे नाटक तुला कसं सुचलं आणि या नाटकामागची थॉट प्रोसेस काय? हे नाटक म्हणजे याचा एक जम डोक्यात होता की काहीतरी नाटक करायचं होतं, कारण गेले जवळजवळ सातत्याने 7 ते 8 वर्ष मी स्किट लेखन करतोय. तर त्यामुळे ना एक वेगळा लेखनाचा प्रकार अनुभव, म्हणजे इव्हेंट्स लिहिले होते, सिरियल लिहिले होता, मालिका वगैरे, नॉन फिक्शन बऱ्यापैकी झालं होतं. तर आपले जे नाटकाचे निर्माते चंद्रकांत लोकरे, एकदा त्यांचाच फोन आला की मला तुला भेटायचंय. तर मला वाटलं की असेल काहीतरी इव्हेंट संदर्भात काम वगैरे, आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला वाटतं तू एक नाटक लिहिलं पाहिजेस. म्हटलं सर तुम्ही खरंच मलाच बोलते ना, माझं पहिलं नाटक असणार आहे. हो, कारण मी तुझं लिखाण बघितलंय तर मला वाटतंय तू ते लिहू शकतोस, तर तुझ्या डोक्यात काय आहे का? तर माझ्या डोक्यात 2-3 गोष्टी फिक्स होत्या. एक, मला म्हणजे नेहमीच दिवाणखान्यातलं नाटक करायचं नव्हतं, इच्छा होती की आपलं जर नाटक असेल तर काहीतरी वेगळं असावं. आणि दुसऱ्या गोष्टी असं होतं की जे मी स्वतः एक्सपिरियन्स करतोय, किंवा खूप वेळेला काय होतं की सध्या खूप वेळेला आपण पुनरुज्जीवितच नाटक बघतो किंवा इतर भाषांतरित केलेली किंवा रूपांतरित नाटकं बघतो, आणि खूप वेळेला मग आपलेच प्रेक्षकांचं असतं की अरे आम्हाला आमचं काय बघायला मिळणार किंवा आमचं स्टोरी करायला कधी बघायला मिळणार. तर त्यासाठी एक प्रयत्न होता की आपण आजच्या जनरेशनचं, जिथे आपणही रिलेट करू शकतो, आपले मित्रमंडळी सगळेच रिलेट करतील, असं एक आपण लिहायचा प्रयत्न करूया. आणि मग त्या प्रयत्नातूनच सुरू झाली ज्याची त्याची लव्ह स्टोरी. सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत तू खूप वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं केली आहेस आणि आत्ताचं नवीन नाटक आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी. पुन्हा पुनरुज्जीवित नसलेलं एक नवं कोरं नाटक घेऊन तू आलायस. या नाटक करण्यामागे तुझी नक्की काय भावना होती? भावना म्हणशील तर गेल्या काही वर्षांपासून नाटकाचा प्रेक्षक बदललाय. विविध पद्धतीची नाटकं लोकांना आवडत आहेत, काही पुनरुज्जीवित नाटकंही लोकांना आवडत आहेत, काही नवीन नाटकंही आवडत आहेत, आणि स्टँडअप कॉमेडी आणि काही तरुणांची नाटकांना जरा विशेष गर्दी व्हायला लागली एका वेगळ्या वर्गाची. उदाहरणच द्यायचं झालं तर जर तरची गोष्ट आहे, किंवा दादा गुड न्यूज आहे, नियम आणि अटी लागू आहे, किंवा वेगळ्या पद्धतीत सादर होणारं संकर्षण वायास्पृह आहे. एक वेगळा प्रेक्षक येतोय, सुखनला येतोय.
स्टँडअप्सना तर येतोय भाडीपाने, ते खूप मोठं ग्लॅमर क्रिएट करून त्याला खूप छान प्रेक्षक मिळवलेला आहे. सो ह्या प्रेक्षकांना त्यांच्या जवळचं वाटेल असं नाटक करावं असं मला वाटतं. पण माझ्या नाटकाचं जम काय, आणि तू म्हणालास तसं हे पुनरुज्जीवित नाही, हे तुझ्या थॉट प्रोसेस मधलं आहे. तर मग ह्याचा एक USP काय आम्हाला सांगशील? USP म्हणजे या नाटकामध्ये 6 पात्र आहेत वेगवेगळी, आणि हे 6 पात्र ना तुमच्या आजूबाजूची आहेत. याच्यातलं कुठलंही एक पात्र असं नाही की अरे हे आम्हाला रिलेटच होत नाही, सगळी या मातीतली पात्र आहेत. त्यामुळे ना त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे हॅपीनेस किंवा त्यांचे जे काही सगळे छोटे छोटे लाईफ मोमेंट आहेत ना, हे आपल्याला कुठे ना कुठे शेअर होत जातात. आणि चंद्रकांत सरांसोबत जेव्हा माझी मीटिंग झाली होती तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आजकालची जी लग्न संस्था त्याच्यात जे चेंजेस होत आहेत, तुमची जनरेशन त्याकडे कशी बघते, आमच्या जनरेशनचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे, अजून एक जेनझी जे आपण बोलतो त्यांचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. तर याबद्दल तुला काय लिहिता येईल का, याच्याबद्दल एक्सप्लोर कर. तर त्यामुळे ना म्हणजे मी स्वतः खूप सोलो ट्रॅव्हलिंग करत असतो. सोलो ट्रॅव्हलचा जो काही सध्या सगळ्यांना आवड लागली त्यातला मी पण एक आहे. सो मी ते हॉस्टेल लाईफ किंवा हॉस्टेल वगैरे ते सगळं कल्चर बघितलं होतं. त्याच्यात उलगडच आहे, म्हणजे जे आपल्याला बोलतो ना की अरे अनोळखी लोकांशी बोलू नये प्रवासात, सोलो ट्रॅव्हलिंगचा सोलोच हा असतो की अनोळखी लोकांसोबत बोला आणि ओळख करा. तर त्या याच्यातून ना माझ्या डोक्यात होतं की सर काहीतरी त्या गोष्टींना घेऊन मला करायला आवडेल. पण तसं काही स्पेसिफिक कारण नाहीये की मी लव्ह स्टोरीज ठरवून करतो, पण ते येतात ओघाने आणि ते असणंही गरजेचं आहे, कारण प्रेक्षकांची आवड आहे. तू तसा रोमॅन्टिक आहेस का, की तुला तसं आवडतं? ह्याचा प्रश्न नाही, ह्याचं उत्तर खरं तर मृणालने द्यायला हवं. नाही, तिने सांगितलं माझा नवरा मला काम देत नाही अशी तिने कंप्लेंट केली होती माझ्या पॉडकास्ट मध्ये. नाही, काय झालं होतं, माझं फार पूर्वीपासूनच ठरलं होतं की पॅकेज डील होऊ द्यायचं नाही. तिने तिचं करिअर करावं, मी माझं करिअर करेन, आणि शक्यतोवर एकत्र नको काम करूयात. आणि मागच्या 25 वर्षात ही गोष्ट आम्ही खूप छान जपली. ती तिच्या पद्धतीने काम करते, मी माझं काम करतो, आणि खरंच गरज नाहीये आम्ही एकत्र काम करण्याची. पण आम्ही एकमेकांच्या सोबत नक्कीच आहोत. प्रत्येक नाटकात, प्रत्येक तिने केलेल्या सिरियलमध्ये तिने ती का करावी, का करू नये पासून ते मी हे नाटक का करावं आणि का करू नये, तिचा होकार, तिची संमती, काही वेळेला माझा आगाऊपणा, अशा खूप काही गोष्टी त्या 4 भिंतीत त्या घरात घडत असतात. पण प्रत्येक नाटक ठरवण्यामागे तिचा हातभार, तिचा विचार डेफिनेटली असतो. तू प्रेक्षकांना हे नाटक का बघावं असं सांगशील? प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं तर एकतर आजच्या जनरेशनचं नाटक आहे, म्हणजे तुमचं माझं आपलं नाटक आहे, जे कदाचित तुमचेही प्रॉब्लेम असतील, तुमच्या फ्रेंड्सचे प्रॉब्लेम असतील, त्या सगळ्यांचे तुम्ही रिलेट करू शकतात. ऑब्व्हियसली मी या नाटकातून सोल्युशन दिलेलं नाहीये, पण तुम्हाला सोल्युशन करायला हेल्प होऊ शकते. का पाहावं, एकतर मी मगाशीच म्हटलं की नाटकाची निवड का केलेली आहे, कारण त्यांच्या जवळ जाणारं नाटक आहे, त्यांचं नाटक आहे, आजच्या जनरेशनचं नाटक आहे. नात्यांकडे फार वेगळ्या पद्धतीने बघायला लागलेत नवीन जनरेशन. नात्यांना खूप वेगवेगळे टॅग्स मिळायला लागलेले, ती त्यांच्या जगण्याची गरज आहे, पद्धत आहे. मला त्याच्यावर कुठलाच क्वेश्चन मार्क करायचा नाही. आपण फार पूर्वी असं म्हणायचं की तुमच्या जगण्यात काहीतरी थ्रिल असायला हवं, तर ते जगण्यातलं थ्रिल आपण लग्नानंतर शोधत होतो. ही जनरेशन म्हणजे लग्न आधी शोधते, आणि ते शोधण्यामध्येच ते वेगवेगळे टॅग्स पण देते. सो त्यांनी देऊ द्या, की त्यांनी त्यांचा अनुभव घ्यावा. म्हणजे साधी सोपी गोष्ट सांगायला गेलं तर फार पूर्वी लग्न 20, 22, 25 व्हायची. आम्ही जेव्हा केली त्यावेळेला ती 30 होत होती, पुढे ती 35 होतात, आता लग्न 40 होतात. पण 40 पर्यंत ती किंवा तो जो काही अनुभव घेतो, त्या वेगवेगळ्या अनुभवांना ती वेगवेगळी नावं द्यायला लागली. त्याला सिच्युएशनशिप म्हणतात, लिव्ह इन म्हणतात, आणि काय काय म्हणतात. आणि ते त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंदी आहेत, त्यांना मजा येते ते जगण्यामध्ये. सो हेच जगणं जर मी मांडलं, त्याची खाचाखोचा जर मांडल्या, तर त्यांना ते आवडतील का? तर मला असं का कोणाच ठाऊक असं वाटलं की येस, त्यांना नक्कीच आवडेल, आपण ते दाखवूया. मी तसं खूप नवीन लेखकांबरोबर, नवीन दिग्दर्शकांबरोबर काम केलंय फार पूर्वीपासून. कदाचित हे माहीत नसेल, पण कित्येक लोकांचं त्यांच्या आयुष्यातलं पहिलं नाटक हे माझ्या बरोबर केलं. म्हणजे ते संजय मोने असो, संदेश कुलकर्णी असो, किंवा नवागडीचे लेखक दिग्दर्शक असो, किंवा अजून कोणी, मी आता ऋषी राऊत पण. सो मला आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला. काहीतरी वेगळी ऊर्जा असते त्यांच्याकडे, काहीतरी वेगळं सांगण्यासारखं असतं. सो ज्याची त्याची लव्ह स्टोरी ही एक नाटक डेट आहे, आणि ही डेट तुम्ही प्लीज मिस करू नका. लवकरात लवकर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हे नाटक नक्की बघा. थँक्यू सो मच. थँक्यू. शर्मिला राजाराम शिंदे, सुरुची आडारकर, सर्व
कसं वाटलं प्लीज आम्हाला नक्की कळवा. सोशल मीडियावरती ज्याची त्याची लव्ह स्टोरी नावाची पेजेस आहेत, इंस्टाग्रामवर सुद्धा आहे, फेसबुकवर सुद्धा आहे. तिकडे हे नाटक तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल लिहा. जर कोणाला व्हिडिओ करायचा असेल तर व्हिडिओ करा, आम्हाला टॅग करा, इन्व्हाइट करा कोलॅबरेटर म्हणून, आम्ही ऍक्सेप्ट करू. आमच्या पेजेसवरती सुद्धा ते दिसेल. आणि हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्हाला मदत करा.